आनंद महल नारायण धारप प्रकरण 22। गोरखची झोप केव्हाच उडाली होती। पहाटे पहाटेच्या गारव्याची झोंब जाणवायला लागली तशी त्याने ती घोंगडी स्वतःभोवती घट्ट लपेटून घेतली। ती गळ्याभोवती घट्ट घेताना हाताला गळ्यातल्या माळेचा स्पर्श झाला। 50हून अधिक वर्ष ती माळ गोरखच्या गळ्यात होती। एकाएकी मनासमोर ती आठवण आली। दारासमोर उभा राहिलेला तो उंच कृश काळसर घोंगडीतला माणूस, आणि त्यानेच असणार दुसरं कोण। गळ्यात घातलेली ही माळ आणि आता ही गोरखच्या अंगाभोवती घोंगडी होती। म्हटलं तर योगायोगच। पुढे काय होणार आहे याचं गोरखला ज्ञान नव्हतं, पण आजवर कधीही न अनुभवलेली एक उत्तेजना मनाला जाणवत होती। शरीरावरही त्याचा परिणाम होणं अटळ होतं। एका जागी हालचाल न करता बसून राहणं त्याला अशक्य झालं। तो उभा राहिला आणि अंगणातल्या अंगणात येरझारा घालू लागला। माणूस एकट्या एकट्याने राहिला की त्याला आपोआपच काही खास सवयी लागतात। गोरखला अशीच एक सवय लागली होती। कधीतरी ओठांवर आलेली संपूर्ण निरर्थक अशी एक व्यंजन मालिका स्वतःशीच पुटपुटण्याची ती सवय होती। गोरख काही मानसशास्त्रज्ञ नव्हता। अशी सतत पुनरुक्ती करत असताना वेळ जलद गेल्याचा किंवा वेळेची जाणच न राहण्याचा त्याला अनुभव आला होता। ही एक आत्मसंमोहनाचीच क्रिया आहे हे त्याला माहीत नव्हतं, आणि अशा वृक्ष शास्त्रीय चर्चेत त्याला स्वारस्य नव्हतं। त्याला स्वारस्य या जराशा वेगळ्या अनुभवात होतं। अशा संमोहित अवस्थेत माणसाच्या मनावर नेहमी पडलेल्या झडपा दूर होतात आणि त्याच्या जाणीवेचा विस्तार वाढतो। जाणीवेच्या कक्षा रुंदावतात। नेहमीच्या व्यवहारापेक्षा एक जराशी वरची जराशी वेगळी मिती त्याच्या जाणीवांना खुली होते। गोरखला हा अनुभव पूर्वी आला होता, पण तो अतिशय अल्पकाळ टिकला होता। अशा वेळी त्याच्या नजरेला एक वेगळीच धार यायची। समोरच्या प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला, वास्तूला एकापेक्षा अधिक रूप किंवा प्रतिमा किंवा छाया असाव्यात असं वाटायचं। सर्वसाधारणपणे कधीही न दिसणारे जाणवणारे असे सुप्त वा गुप्त गुणविशेष त्याच्या या नव्या नजरेला खुले होत असत। एखाद्या काळदर्शकात चालू महिन्याच्या पानावरच मागच्या आणि पुढच्या महिन्यांच्या तारखा दिलेल्या असाव्यात, तसं गोरखला समोर आलेल्या माणसाच्या भोवती काही एका विलक्षण अगम्य दिशेने पसरत गेलेल्या त्याच्या भूतकाळातल्या आणि भविष्यकाळातल्या काही कृती दिसत असत। कदाचित अशाच अवस्थेत असताना काही जणांना तो भावी संकटाची सूचना देऊ शकला असावा। तो जर एखाद्या वरच्या शक्तीकडून माध्यम म्हणून वापरला जात असेल तर त्याची जाण इतपतच राहणार। अशा अवस्थेत एखाद्या वास्तूचा चांगलेपणा किंवा वाईटपणा त्याला जाणवू शकत असे। काही पवित्र असत, काही अपवित्र असत। एक प्रकारच्या प्रतिक्षिप्त क्रियेने तो वाईट, धोक्याच्या, डागाळलेल्या, पछाडलेल्या, झपाटलेल्या अशा वास्तू स्वतःला नकळत टाळत आलेला होता आणि वाचला होता। पण अशा या भारित अवस्थेत आपल्याला काही करता येईल का, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला होता, कारण ती अवस्था जास्त काळ कधी टिकलीच नव्हती। पण आत्ता नाही, जणू आता योग्य वेळ आली होती। सर्व घटना आपापल्या योग्य जागी बसत होत्या। हे ज्ञान हाही त्याच्या नव्या जाणीवेचाच परिपाक होता का? त्याची नजर साफ झाली होती। जणू इतके दिवस त्याच्या नजरेत एक किंचित धुसरसा पडदा होता, तो आता दूर झाला होता। त्याच्या नजरेला एक विलक्षण धार आली होती, आणि एखाद्या धारधार पात्याने समोरची आवरणं एकामागून एक अशी सहज कापता यावीत तशी त्याची ती नजर सर्व आवरणांच्या, अडथळ्यांच्या, प्रतिरोधांच्या पलीकडे पोचू शकत होती। पण तसंच हातात अतिधारधार पातं घेतलेल्या कशाला स्पर्श करायचा आणि कशाला नाही याचं तारतम्य आवश्यक होतं, तसंच त्यालाही होतं। एकीकडे तोंडाने त्या व्यंजन मालिकेचा पुनरुच्चार चालूच होता। त्या खरोखर अर्थहीन होत्या की विलक्षण अर्थवाही होत्या? त्याची नजर मास्टरजींच्या घराकडे वळली। होता तिथूनच त्याला घराचं सर्व अंतरंग खुलं होतं। दिसण्यासाठी त्याला आता प्रकाशाची आवश्यकता नव्हतीच, किंवा आवाज कानावर येण्यासाठी हवेची आवश्यकता नव्हती। शांतपणे झोपलेले मास्टरजी आणि त्यांच्या पत्नी दिसत होत्या, आणि शांतपणे झोपलेला अमरही त्याला दिसत होता। पण अमरच्या उशापाशी कोणीतरी उभं होतं। केवळ काळ्या रंगात चितारलेला, काळोखापेक्षाही काळा असा आकार,
माणसासारखाच. पण गोरखची नजर पायाकडून चालत वर गेली आणि चेहऱ्याच्या बाह्यरेषांवर पडली तेव्हा त्याला दिसलं की त्या निरवयवी चेहऱ्यात फक्त 2 पांढरे कवड्यांसारखे डोळे आहेत. ते आता अमरवर खिळले होते. पण गोरखची नजर त्याच्यावर पडताच ते डोळे आता हळूहळू वर आले होते आणि गोरखवर खिळले होते. म्हणजे त्यालाही गोरखची जाण होती तर. आणि हाच तो मास्टरजी सांगत होते तो अमरचा मित्र. एका नव्या पातळीवर आल्यावर गोरखला तो दिसला होता. अमरच्या संरक्षणासाठी तो सतत हजर होता. तसा भीती वाटण्यासारखा नाही, निदान अमरच्या हितचिंतकांना तरी नाही, पण वैर धरण्यासारखा खासच नाही. पण निदान याचा अर्थ एवढाच होता की अमरच्या सुरक्षेची काळजी करण्याचं त्याला कारण नव्हतं. पण मग काही वेळापूर्वी जेव्हा ते 4 गुंड अमरला इजा, दुखापत, कदाचित प्राणांतिक हल्लाही करण्यासाठी मास्टरजींच्या घरात घुसले होते तेव्हा गोरखने त्यांना अडवलं नसतं तर काय झालं असतं? अमरच्या त्या मित्राने अमरचं संरक्षण केलं असतं का? हाही गोरखच्या चाचणीचाच एक प्रकार होता. थोडक्यात सर्वच गोष्टी समजतात असं नाही. ज्यावेळी जे योग्य, जे समर्थनीय, जे कर्तव्य पालनाचं कृत्य ते करायलाच हवं. मास्टरजींच्या वाड्याचं बाहेरचं दार उघडच होतं. गोरख दारातून बाहेर पडला आणि त्याने आपल्या मागे दार ओढून घेतलं. त्याच्या नव्या विस्तारित जाणीवेच्या नजरेला राखसकोट गावाचं रूप वेगळं दिसत होतं. प्रत्येक वास्तूत, मग ती कुडाची झोपडी असो, तो पत्र्याचा आडोसा असो, दगडविटांचा इमला असो, प्रत्येक वास्तूत तिथल्या रहिवाशांच्या भावभावना शोषल्या गेलेल्या असतात. राग, लोभ, प्रेम, हेवा, मत्सर, घृणा, भीती, आसक्ती, सर्व काही. या भावनांचा वास्तूवर पडलेला प्रभाव नजरेला त्या क्षणी दृगोच्चर होतो. शिवाय आता पहाटेच्या वेळी विसावलेल्या आणि आता शेवटच्या गाढ झोपेत असणाऱ्यांची स्वप्नसृष्टीही गोरखसाठी खुली झाली होती. कोणाच्याही वैयक्तिक सुखदुःखात त्याला स्वारस्य नव्हतं. डावी उजवीकडे बघत तो गावाला चक्कर घालीत होता. उजव्या हाताच्या एका बैठ्या झोपडीवजा घराकडे त्याचं लक्ष गेलं. त्या घरात किंवा घराला काहीतरी वेगळेपण होतं. गोरख होता तिथेच थांबला. त्या घराकडे निरखून पाहू लागला. रोजच्या व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं तर एखाद्या सडक्या, कुचक्या, बुरसटलेल्या, अळ्या पडलेल्या अन्नपदार्थाच्या आसपास जसा विलक्षण असह्य दुर्गंधीचा भपकारा जाणवेल तसा एक प्रकारच्या पापी, अघोरी, क्रूर, घातकी अशा साधनेचा मानसिक दुर्गंध त्याला जाणवत होता. गोरख पावला पावलाने त्या घराकडे चालायला लागला. पावला पावला गणिक ती जाणीव जास्तीत जास्त तीव्र होत चालली होती. अंतिम वारासाठी शस्त्र उचललं जावं, शेवटच्या घावासाठी अवजड घन हवेत वर वर उचलत जावा, तार पिळली जात जात तुटण्याच्या मर्यादेपाशी यावी. गोरखला अशी स्पष्ट जाणीव झाली की या पुढच्या क्षणार्धात काहीतरी भयानक घडणार आहे. दोन्ही हातांनी त्याने गळ्यातला गोफ घट्ट धरला आणि तो ओरडला, नाही नाही नाही. गळ्यातला गोफ क्षणमात्र एखाद्या अतितप्त, काटेरी, दातेरी तारेसारखा दोन्ही हातांना झोंबला. त्याने हात खाली घेतला पण मग तो ते विसरूनच गेला. मेलो मेलो. त्या घरातून किंचाळ्या येत होत्या आणि मग त्या झोपडीचं दार आतून धाडदिशी उघडलं गेलं आणि कोणीतरी 2 जण आरडाओरडा करत झोकांड्या खात बाहेर पडले. क्षणमात्र थांबले आणि त्यांना समोर गोरख दिसला. गोरखच्या जागी त्यांना काय दिसलं त्यांचं त्यांनाच माहीत. त्यांच्या तोंडून पुन्हा किंकाळ्या निघाल्या आणि पाठीमागे वाघ लागलेल्या जीवाच्या आकांताने धूम ठोकावी तसे ते 2 जण पळत पळत पहाटेच्या अंधारात गडप झाले. गोरख होता तिथेच काही क्षण उभा राहिला. त्या दोघांखेरीज त्या घरात आणखीही कोणी असण्याची शक्यता होती. पण जशी काही हालचालींची वा आवाजाची चाहूल कानावर येईना तसा तो सावकाश पुढे गेला. ज्या दारातून हलता पिवळसर प्रकाश बाहेर पडत होता त्या दारातून त्याने आत वाकून पाहिलं. त्याची अटकळ बरोबर होती. ते केवळ 2घच नव्हते, त्यांच्याबरोबर आणखीही 2 होते आणि ते उरलेले 2 झोपडीतच होते. पण आता ते राग, लोभ, सुख, दुःख, भीती, आनंद या सर्वांच्या पार पोचले होते.
खालच्या मातीच्या खडबडीत फरशीवर अस्ताव्यस्त पडले होते. गोरखने आत पाय टाकला. तो हलता पिवळा प्रकाश तेलाच्या 2 टेंभ्यांचा होता. ते टेंभे खोलीतल्या लाकडी धिऱ्याला बांधलेले होते. मातीत रंगीबेरंगी रेषांनी एक रेखाकृती रेखाटली होती. त्या बंदिस्त बहुकोनाकृतीत अनेक वस्तू होत्या. रंगावरून वाटत होतं की काही अस्थी आहेत, काही चामड्याचे तुकडे आहेत, काही मांसाचे गोळे आहेत. द्रोणातला काळपट लाल द्रव रक्तच आहे. पण ज्या विधीत ज्या दैवतांचं हवनपूजन चाललं होतं, ज्याची जागा आकृतीच्या मध्यावर होती, ती जागा रिकामीच होती. कदाचित त्यांचा विधी पूर्ण झाला नसेल किंवा त्यात काहीतरी गफलत झाली असेल आणि आवाहन केलेलं दैवत उपस्थित झालंच नसेल. पण गोरखला तसं वाटत नव्हतं. ते दैवत प्रविष्ट झालं होतं. बळी देण्याचा शेवटचा क्षण आला होता, जो त्याला बाहेर जाणवला होता. पण गोरखच्या हस्तक्षेपाने ती अर्चना भंग पावली होती. काहीतरी चूक झाली होती. बळी दूरच आणि सुरक्षित राहिला होता आणि भक्तांचाच बळी गेला होता. समोर अस्ताव्यस्त पडलेले दोघे मुख्य मांत्रिक असले पाहिजेत. त्यांना विलक्षण क्रूर भीषण मृत्यू आला होता. पण तेवढ्याने त्यांची सुटका झाली असेलच याची खात्री देता येत नव्हती. जीवन आणि मृत्यू यांची सीमारेषाही इथे पुसट झाली होती. खवळलेलं दैवत मृत्यूनंतरही त्यांचा पिछा सोडेल याची काय खात्री होती? आता त्या खोलीत प्रभावी असं काहीही राहिलेलं नव्हतं. मागे राहिले होते ते एका भयानक शोकांत नाट्यांचे अवशेष. गोरखचं तिथे काही काम नव्हतं. तो बाहेर आला आणि आपल्या मार्गावरून चालायला लागला. गोरखला वेळेचं भान राहिलं नव्हतं, तसंच श्रमाचंही भान राहिलं नव्हतं. पहाट होईपर्यंत तो गावातल्या लहान मोठ्या रस्त्यावरून गल्लीबोळातून चक्रा मारत होता. कारण विचारलं असतं तर त्याला सांगता आलं नसतं. पशुपक्ष्यांच्या पातळीवर काही क्रिया स्वतःच्या किंवा पिलांच्या रक्षणासाठी केलेल्या आंधळेपणाने एका आदी प्रेरणेने केलेल्या असतात. काही फायदा झाला असला तर तो गोरखला समजला नाही. पहाटेला पूर्वेस किंचित लालसर प्रकाश दिसायला लागला होता. तेव्हा गोरख मिश्रांच्या हवेलीपाशी पोचला. तो त्यावेळी तिथे पोहोचायलाच हवा होता. त्याखेरीज त्याला ते तथाकथित नियोगी दिसले नसते. ते नियोगीचं रूप मिश्रांसाठी, सर्वसामान्यांसाठी कवचासारखं पांघरलं होतं. पण आता गोरखची नजर साधी नव्हती. भास, भ्रम, प्रतिबिंब यांनी ती फसत नव्हती. पण शेवटी त्याचा मेंदू मानवीच होता. कधीही न पाहिलेल्या अनुभवातल्या सर्व नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आकृतीचा अर्थच मानवी मनाला आकलन होत नाही. समोर जे दिसत होतं त्याचा गोरखच्या मेंदूत असा अर्थ लागला. स्वतःभोवती फिरणाऱ्या काटेरी तारांच्या एका अनियमित आकारावर ठिकठिकाणी लखलखते हलते आरसे टांगलेले आहेत. पण त्या आकारातली अमानुष दुष्टता गोरखला पुरेपूर जाणवत होती. प्रसंगांनी पुढची आणखी एक पायरी ओलांडली होती. आपण मास्टरजी आणि अमर यांच्याकडे जायला हवं. गोरखला समजलं.